रंगीबिरंगी बॉबे आहेत ह्यावेळेस मित्रांनो. पहिल्या पिवळ्या असायच्या, मला वाटते पिवळ्याच आहेत. आहे काय रे, या 2-3 अशा आल्या ते. आपल्या आजूबाजूनी कंपन्या असल्यामुळं खरखर आवाज येत असेल मित्रांनो. जाऊ दे, आपला आता तसंच व्हिडिओ शूट करायला लागतो. आपला वाडा बसलाय तसल्या ठिकाणी. आजूबाजूनी सगळ्या कंपन्यांची कामं, रातभर कंपन्या चालू असतात. दादांना तोंडी लावाय आता बॉब्या दिल्या ते. दादांचं तर जेवण झालंय. दादा, बॉब्या कशा लागते ते? एकदम मस्त. आपली सकाळी बनवलेली मिरची राहिलेल्या तेलात आईने टाकून घेतली आणि त्याला परतते. अशी परतल्या मित्रांनो लय भारी मिरची लागल. तर मित्रांनो, हे पिवळं पिवळं काय आहे माहिती का? हे आपलं दूध गरम केलंय, त्यामध्ये हळद टाकली. आपला घसा बी धरलाय, खोकला बी झालाय जरा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज सकाळ सकाळ आपली मेंढरं डायरेक्ट पाण्या आणल्या ते, आणि पाण्याहून आपल्या मेंढरांना बरंच तिकडं वरती चारा बिराय न्यायचंय. तर आज संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला, त्या मेंढरांना पाण्यासाठी जुगाड बघा कसं केले. आता बघा, इकडं पाणी येतं या इथनं. इथं पाणी येणार आणि इकडून बघा डायरेक्ट तळ्यात सोडलंय. त्याकरता दादांनी जुगाड केले. पाणी बिनी पाजून चालवले ते मेंढरवर. कांद्यावर न्यायच्या डायरेक्ट मित्रांनो यांना. आता मध्ये आधी चारा असला तर आपलं दादा चारणार तिथे बी, आणि मग वर फिक्स चारा म्हणजे कांदे, पाती. आता भरपूर चारा लागलाय मेंढरांना. दादांनी काल मोठी काठी काढली, ती फायद्यात आली हो का. पाला जोडाय गावतोय जरा वाईच असं पाला. हा हो, खाते ते खाली. सगळी मेंढरं कांद्याच्या वावरात पळत आली, आणि या 3 शेळ्या बघा गाभण आहेत, त्यामुळे त्यांना नाही पळवलं. या त्याला आता आठवड्यात, आणि बाकी सगळी पोचली कांद्यावर. पाचबीत खाते ते कांद्याची. दुपारची आपली सगळी मेंढरं पाण्यावर आलेली आहेत. कागदाव सगळे आपण पाणी जे पाजलं ना तिकडं पाजलेलं बोरच्या तिथं, आणि आता दुपारचं कागदाव. मित्रांनो, बोरपेक्षा कागदात मेंढरं जास्त पाणी पितात. आणि हो का, सगळी तुटून पडतात इथं. मला वाटतं हे पाणी त्यांना स्वच्छ प्यायला गावतं, ते लय गाढाळलेलं. मित्रांनो, आपल्या इकडे कोण आले बघा, अक्का. यांना तुम्ही ओळखत असाल. ह्यांनी एक रेसिपी सुद्धा बनवली, आपली खेकड्याची रेसिपी. कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या व्हिडिओमधला पहिला व्हिडिओ होता खेकड्याच्या रेसिपीचा, यांनी बनवलेला. तर त्या व्हिडिओ बी बघा. आणि मग कसं वाटतंय मावळाला? छान वाटतंय का? तर आपला यश भाऊ, अंकुश दादा, तर आपल्या अंकुश भाऊने आपल्याला व्हिडिओत भरपूर मदत केलेली आहे मित्रांनो. आपल्याला व्हिडिओ काढण्यात नाही का, रील्स बिल्स इंस्टाचं हे शूट करायचा. तर ही आपली आलती आत्ता. जाता आता? हां, चालते. चला. हे मेंढरं कोबूच्या रानात आलेली आहेत. हो, काल अर्धा कोबू चारलेला ना, आज अर्धा पलीकडच्या साईडचा चारलेला, कोल्डा राहिलेला. अजून एखाद्या दिवस खात्याला मला वाटते. ठिकाणी आपली सगळी मेंढरं चारतात आहे मित्रांनो. आणि आजचा व्ह्यू बघायचा का? हो का, हा व्ह्यू कसा आहे, सूर्य मावळत चाललाय आणि किती मस्त दिसते बघा. काळोख पडायला लागले असं वाटायला लागले मित्रांनो. आपलं दादा काय सकाळी जेवलं नव्हतं, त्यामुळं सकाळचे भरपूर भाजी भाकरी आपल्या इथे. आणि दादा भुक्यालेले सकाळी जेवलं नव्हतं म्हणून जेवण करते ते. आणि आई आता आपल्याला काय करते, बॉब्या तळती व्हायच. आजच्या ब्लॉगमध्ये आईला म्हणलं व्हायच बॉब्या तरी तळ नाही का. तर आता बॉब्या तळायच्या. ते सकाळचं भरपूर जेवण आहे आपलं. हवा मिरची खाली काय आहे,
भात बीत केलाय आईने मस्तपैकी. आता बॉबे घ्यायच्यात तळून, तेल टाकायचे चाललंय आपलं उलीस. बॉबे आपल्या तेलात मस्त तळून तळता येतात. जाळ बी चांगला लागलाय आता बघा. पुढे ठेवलेल्या असतात बॉब्या. त्यात का ओतलाय? राहिले होते हा हा. वरती अलवी गरम होते इकडं. चेकिंग साठी टाकल्यात. झालंय गरम लगा. कढई लगेच तापते या. आपल्या आजूबाजूने कंपन्या असल्यामुळं खरखर आवाज येत असेल मित्रांनो. जाऊ दे, आपला आता तसंच व्हिडिओ शूट करायला लागतो. आपला वाडा बसलाय तसल्या ठिकाणी. आजूबाजूने सगळ्या कंपन्यांची कामं, रातभर कंपन्या चालू असतात. रंगीबिरंगी बॉबे आहेत ह्यावेळेस मित्रांनो. पहिल्या पिवळ्या असायच्या, मला वाटतं पिवळ्याच आहेत. काय रे, या 2-3 अशा आल्या ते. रानात तोंडी लावाय आता बॉब्या दिल्या ते. दादांचं तर जेवण झालंय. दादा, बॉब्या कशा लागते ते? एकदम मस्त. हा, मस्त लागते ते ना. हो, कसं खात्यात ते दादा. अशा कुरकुरीत लागते काय मस्त बाकी. तर मित्रांनो, माझा तुम्हाला एवढा नेट आवाज येतोय का नाही काय माहीत नाही. घसा बसलाय घसा, म्हणजे ना काय झालं काय माहिती. घशातले प्रॉब्लेम झाला आहे, दुखतंय नाही का. नेमकं काय झालं, आता दूध बी पिणार आहे आपण. तर दूध कसलं पितोय ते सुद्धा दाखवल. आपली सकाळी बनवलेली मिरची राहिलेल्या तेलात आईने टाकून घेतली आणि त्याला परतते. अशी परतल्या मित्रांनो लय भारी मिरची लागल. तर बघा, खाई सकाळीच लय भारी लागत होती का नाही आहे. आता बी आता अशी परतते म्हणल्यावर एकदम चवीस लागल मिरची. मिरचीचा खरडा आहे हा मित्रांनो. आपल्या आता मला जेवण वाढून देते मित्रांनो. आपलं सकाळचंच आहे कालवण बिलवण. आता मिरची केली गरम. भाकऱ्या आता केल्यात का सकाळी? आता केलं तुम्ही. खोटं बोलते बरं काय. आईच्या तोंडावनं लगेच कळलं असेल. सकाळच्या भाकरी आहेत. आई लय मित्रांनो, तो मला वाटतं तशी नाही आहे आपली. तर मित्रांनो, आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. सकाळी बघा काय बनवलेलं. चवळी, हे आपल्या बाजरीच्या भाकरी, इथं मिरची घेतली बघा कशी ताटांची कमी आहे त्यामुळं, आणि हे आपल्या बॉब्या. तर हे आजचं संध्याकाळचं आपलं वाड्यावरचं जेवण आहे. आता मस्तपैकी जेवण करू आपण. तर मित्रांनो, हे पिवळं पिवळं काय आहे माहिती का. हे आपलं दूध गरम केलं आणि त्यामध्ये हळद टाकले. आपला घसा बी धरलाय, खोकला बी झालाय जरा, आणि घसा बी लय दुखतोय. त्याकरता असं दुधात हळद टाकून पिलं ना कोमट कोमट वाईज बरं असतं. तर मित्रांनो, आता बघा हळद आणि दूध पिलो, आवाजात लगेच फरक पडला मित्रांनो. एकदम जालीम उपाय आपला हा. तर आता प्याल्यामुळं व्हायचं बरं वाटलं आणि घशात बी दुखायचं थांबलं थोडं. आता एका अंड बी खाणार आहे आपण नाही का, त्यात हळद बिळद भरून. तर जाऊ द्या मरू द्या, आपल्याला अंड बी खायचे. मग उद्या आपल्या ब्लॉगमध्ये कसा आवाज येतोय ते कळेल तुम्हाला. तर आजचा ब्लॉग कसा काढला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.